आज आपण अलिबाग जवळच्या एका अशा किल्ल्याबद्दल बोलणार आहोत ज्याचं नाव ऐकून थोडं आश्चर्य वाटतं. नाव आहे सागरगड. हं, पण गंमत म्हणजे हा किल्ला समुद्रापासून तब्बल 5 मैल आत आहे, डोंगरावर. हो, त्याचं मूळ नाव खरं तर खेडदुर्ग. आपल्याकडे जे काही संदर्भ आहेत त्यात असं दिसतं की मुंबईच्या जवळ असल्यामुळे हा ट्रेकर्ससाठी एका दिवसात करण्यासारखा एक उत्तम पर्याय आहे. अगदी. पण आज आपण फक्त ट्रेकिंगच्या वाटा नाहीत, तर या किल्ल्याच्या सामरिक महत्वाच्या आणि त्याच्या काय म्हणतात त्याला रक्तरंजित इतिहासाच्या खोलवर गेलेल्या वाटा धुंडाळणार आहोत. आणि हा प्रवास खरंच खूप रंजक आहे, कारण हा किल्ला म्हणजे केवळ दगड मातीचा एक ढिगारा नाही, तर तो एक मूक साक्षीदार आहे. बरोबर. शिवाजी महाराजांपासून त्या आंग्रे, पोर्तुगीज आणि अखेरीस इंग्रजांपर्यंत अनेक सत्तांची वळणं या किल्ल्याने पाहिली आहेत. हं, आपल्या स्रोतांच्या आधारे आपण या किल्ल्याच्या प्रत्येक पैलीला उलगडून पाहूया. चला तर मग सुरुवात करूया. आणि सर्वात स्वाभाविक प्रश्न, समुद्रापासून इतका दूर असूनही याला सागरगड का म्हटलं गेलं असेल आणि त्याचं नेमकं सामरिक महत्त्व काय होतं? याच प्रश्नात या किल्ल्याचं खरं रहस्य दडलं आहे. जरी तो किनाऱ्यावर नसला तरी त्याच्या उंचीमुळे अच्छा. अलिबागचा संपूर्ण समुद्रकिनारा आणि धर्मतरची मोक्याची खाडी यावर करडी नजर ठेवणं शक्य होतं. म्हणजे एक प्रकारे त्या काळातला कोस्टल वॉचटावर होता तो. अगदी. विशेषतः शिवाजी महाराजांनी खांदेरी, कुलाबा यासारखे सागरी किल्ले बांधण्यापूर्वी, म्हणजे त्याही आधी, हो. या संपूर्ण परिसराच्या सागरी संरक्षणाची पहिली फळी म्हणजे सागरगड होता. थांबा, मला इथे स्रोतांमध्ये एक विलक्षण गोष्ट सापडली. असं म्हणतात की महाराजांनी खांदेरी उंदेरी बेटांवर किल्ले बांधण्याची कल्पनाच याच गडावरून केली. हे खरं आहे का? हो, कारण जर तसं असेल तर या जागेचं महत्त्व खूपच वाढतं. अगदी बरोबर. ही केवळ एक दंतकथा नाही, तर ती महाराजांच्या दूरदृष्टीची साक्ष आहे. इंग्रज आणि जंजिऱ्याचा सिद्दी या दोन्ही सागरी सत्त्यांना शह देण्यासाठी समुद्रातच एक तळ हवा होता. बरोबर. आणि सागरगडाच्या उंचीवरूनच त्यांनी ती मोक्याची जागा हेरली आणि तिथे जंजिरे उभारण्याची योजना आखली. म्हणजे 1660 मध्ये जेव्हा त्यांनी हा किल्ला आदिलशहाकडून जिंकला तेव्हाच त्यांनी या जागेची ताकद ओळखली होती. नक्कीच. स्रोतांमध्ये या किल्ल्याचा आकार इंग्रजी वाय अक्षरासारखा आहे असं म्हटलंय. मला प्रश्न पडतो की ही नैसर्गिक रचना होती की ती जाणीवपूर्वक तशी निवडली गेली? कारण अशा रचनेमुळे दोन वेगवेगळ्या दिशांना, म्हणजे धरमतरची खाडी आणि अलिबागचा किनारा, या दोन्हीवर एकाच वेळी नजर ठेवणं सोपं जात असेल, नाही का? तुमचा मुद्दा अगदी अचूक आहे. ही मुख्यत्वे नैसर्गिक रचना आहे, पण तिचा लष्करी उपयोग अत्यंत हुशारीने केला गेला. अच्छा. या वाय आकाराच्या दोन सोंडा म्हणजे डोंगराचे दोन फाटे. यामुळे किल्ल्याला नैसर्गिक संरक्षण मिळालं. एका सोंडेवरून खाडीवर लक्ष ठेवता येतं, तर दुसऱ्या सोंडेवरून खुल्या समुद्रावर. अगदी खुल्या समुद्रावर. डाव्या सोंड्याच्या पुढे एक उंच सुळका आहे, ज्याला स्थानिक लोक वानरटोक म्हणतात. तो तर टेहळणीसाठी सर्वोत्तम बिंदू आहे. आणि या दोन्ही सोंडांच्या मधोमध सर्वात उंच ठिकाणी बाले किल्ला आहे, ज्याला साधारण 4 मीटर उंचीची तटबंदी आणि 5 बुरुज आहेत. म्हणजे शत्रू कुठूनही आला तरी त्याला पाहणं आणि रोखणं सोपं होतं. बरोबर. इतकी मोक्याची जागा, म्हणजे ती शांततेत राहिली असेल असं शक्यच नाही. ह्याचा इतिहास खूपच गुंतागुंतीचा असणार. प्रचंड गुंतागुंतीचा. याची सुरुवात होते आदिलशाहीपासून. आपण पाहिलंच की 1660 मध्ये शिवाजी महाराजांनी तो जिंकला. पण त्यानंतर लगेचच अवघ्या 5 वर्षात म्हणजे 1665 मध्ये पुरंदरचा तह. हो, मिर्झाराजे जयसिंग सोबत जो पुरंदरचा तह झाला, त्यात महाराजांना जे 23 किल्ले मुघलांना द्यावे लागले, त्यात सागरगडचाही समावेश होता. पण मग एक प्रश्न असा आहे की जर हा किल्ला इतका महत्वाचा कोस्टल वॉचटावर होता, तर महाराजांनी तो मुघलांना दिलेल्या 23 किल्ल्यांमध्ये का सामील केला? म्हणजे इतर अनेक किल्ले होते, मग हाच का? हा खूप महत्वाचा प्रश्न आहे. यावरून त्यावेळची राजकीय परिस्थिती किती बिकट होती हे समजतं. पुरंदरचा तह हा महाराजांवर लादलेला एक अपमानजनक तह होता. बरोबर. त्यांना स्वराज्य टिकवण्यासाठी काहीतरी तडजोड करणं भाग होतं. कदाचित त्यावेळी त्यांना वाटलं असेल की दक्षिणेतील इतर किल्ले टिकवणं जास्त गरजेचं आहे. पण हे बलिदान तात्पुरतं होतं. हो. आग्र्याहून सुटून आल्यावर त्यांनी जे किल्ले परत जिंकून घेण्याचा सपाटा लावला, त्यात सागरगड पुन्हा स्वराज्यात आला. आणि संभाजी महाराजांच्या बलिदानानंतर काय झालं? तेव्हा तर स्वराज्यात मोठी अंधाधुंदी माजली होती. बरोबर. त्या अस्थिरतेच्या काळात जंजिऱ्याच्या सिद्धीने किनारपट्टीवर अक्षरशः धुमाकूळ घातला होता. याच काळात त्याने सागरगडावर ताबा मिळवला. पण मराठ्यांचा आरमार, विशेषतः कान्होजी आंग्रे यांच्यासारखे योद्धे स्वस्थ बसले नाहीत.
1698 साली कान्होजी आंग्रे, भिवाजी गुजर आणि सिधोजी यांनी एक धाडसी मोहीम आखली आणि सिद्धीकडून हा किल्ला परत जिंकून घेतला. अच्छा. इथून सागरगडावर आंग्रे पर्वाची सुरुवात झाली. म्हणजे सिद्धीला किनारपट्टीवरून हटवण्यासाठी सागरगड जिंकणं हे एक महत्वाचं पाऊल होतं. हो. या विजयामुळे आंग्रे आरमाराला मुंबईच्या इतक्या जवळ एक भक्कम तळ मिळाला, ज्याचा उपयोग त्यांनी इंग्रज आणि पोर्तुगीजांना त्रास देण्यासाठी नक्कीच केला असणार. नक्कीच. हा केवळ एक किल्ला जिंकणं नव्हतं, तर ते सिद्धीच्या सागरी वर्चस्वाला दिलेलं थेट आव्हान होतं. खरे. सागरगडावरून सिद्धीच्या हालचालींवर नजर ठेवणं आणि त्याच्या आरमारी ताफ्याला समुद्रातच रोखणं आंग्रेंना शक्य झालं. पण आंग्र्यांचं नियंत्रणही फार काळ स्थिर राहिलं नाही, बरोबर? नाही. 1713 मध्ये शाहू महाराज आणि कान्होजी आंग्रे यांच्यात एक करार झाला. त्यानुसार सागरगड अधिकृतपणे आंग्र्यांच्या ताब्यात आला. जोपर्यंत कान्होजी हयात होते तोपर्यंत सर्व ठीक होतं, पण त्यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या मुलांमध्ये मानाजी आणि येसाजी यांच्या सत्तेसाठी तीव्र संघर्ष सुरू झाला. थांबा, म्हणजे? स्वतःच्या भावाविरुद्ध लढण्यासाठी मानाजीने पोर्तुगीजांची मदत घेतली. हो. हे त्या काळात किती गंभीर पाऊल मानलं गेलं असेल. यातून आंग्रे घराण्यातली दुफळी किती विकोपाला गेली होती हे दिसतं. अगदी बरोबर. आणि पोर्तुगीजांनी ही मदत काही समाजसेवा म्हणून केली नव्हती. अर्थात. त्यांना या बदल्यात किनारपट्टीवर स्वतःचा प्रभाव वाढवण्याची संधी मिळाली. त्यांनी मानाजीला मदत केली, येसाजीचा पराभव झाला आणि सागरगड मानाजीकडे आला. म्हणजे मराठा आरमाराच्या घरगुती भांडणाचा थेट फायदा युरोपियन सत्तांना झाला. हो. त्यांनी मराठ्यांच्याच घरात फूट पाडून आपला जम बसवायला सुरुवात केली. म्हणजे हा एक धोकादायक पायंडा पडला. पण ही गोष्ट इथेच थांबली नाही, नाही का? नाही. पुढे 1738 मध्ये कान्होजींचे दुसरे पुत्र संभाजी आंग्रे, जे अधिक पराक्रमी होते. हो, त्यांनी मानाजीवर हल्ला करून सागरगड परत जिंकून घेतला. म्हणजे आंग्रे घराण्यातच हा किल्ला एका भावाकडून दुसऱ्या भावाकडे तोही युद्ध करून गेला. बरोबर. या सगळ्या अंतर्गत कलहामुळं आंग्र्यांची ताकद विभागली गेली आणि याचाच फायदा पुढे इंग्रजांनी घेतला. आणि अखेरीस 1818 मध्ये जेव्हा संपूर्ण मराठाशाहीचा अस्त झाला तेव्हा हा किल्ला इंग्रजांच्या ताब्यात गेला. हो. पण इथे इतिहासाने एक अनपेक्षित वळण घेतलं. कसं? इंग्रजांनी या किल्ल्याकडे एक लष्करी तळ म्हणून पाहिलंच नाही. त्यांच्यासाठी याचं सामरिक महत्त्व संपलं होतं. त्यांना भाळलं ते इथलं निसर्गरम्य आणि आल्हाददायक वातावरण. अच्छा. जनरल फुलरसारख्या काही इंग्रज अधिकाऱ्यांनी तर इथे स्वतःसाठी सुंदर विश्रामधामं म्हणजे रेस्ट हाऊसेस बांधली. ही कमाल आहे. म्हणजे ज्या बुरुजांवर एकेकाळी तोफा आणि बंदुका रोखलेल्या असतील तिथे इंग्रज अधिकारी आरामखुर्चीत बसून चहा पीत समुद्राकडे पाहत असतील. एका रक्तरंजित इतिहासाच्या साक्षीदाराचं रूपांतर एका हिल स्टेशनमध्ये झालं. इतिहासाची ही अशी वळणं खरोखरच अकल्पनीय आहेत. इतकं रक्तरंजित आणि गुंतागुंतीचा इतिहास ज्या किल्ल्याने पाहिला ते इतिहासाच्या खुणा आजही तिथे शिल्लक आहेत का? म्हणजे जर आज आपण तिथे गेलो तर आपल्याला आंग्रे काळातील काही दिसेल की फक्त इंग्रजांनी बांधलेल्या बंगल्यांचे अवशेष? दोन्ही गोष्टी दिसतात आणि हाच या जागेचा विशेष अनुभव आहे. गडावर जाण्याचा मुख्य मार्ग खंडाळे गावातून जातो. तिथून डोंगराकडे जाताना विशेषतः पावसाळ्यात 2 टप्प्यात कोसळणारा धोंडाणे धबधबा दिसतो. ते एक अतिशय विहंगम दृश्य असतं. अगदी. त्याच्यावरच सिद्धेश्वर मंदिर आणि एक मठ आहे. तिथून पुढे गेल्यावर डोंगर पठारावर सागरगड माची नावाचं एक छोटंसं गाव लागतं. आणि मुख्य बालेकिल्ल्यात प्रवेश कसा करायचा? मी वाचलंय की मुख्य प्रवेशद्वार तर पूर्णपणे उद्ध्वस्त झालंय. इथेच थोडं साहस आहे. बालेकिल्ल्याचं मुख्य प्रवेशद्वार काळाच्या ओघात नष्ट झालं आहे, पण पूर्वेकडील तटबंदीचा काही भाग ढासळलेला आहे आणि तिथेच एक जुना चोर दरवाजा होता. अच्छा. हां. आज तीच ढासळलेली तटबंदी चढून बालेकिल्ल्यात प्रवेश करावा लागतो. ती आता एक प्रकारची नैसर्गिक दगडी वाटच झालीय. बालेकिल्ल्याच्या आत शिरल्यावर काय दिसतं? आत गेल्यावर समोरच उंचवट्यावर एक पत्र्याचा देऊळ आहे. त्यात महिषासुरमर्दिनी, गणपती आणि शिवलिंगाच्या दगडात कोरलेल्या सुबक मूर्त्या आहेत. पण मला वाटतं त्याहूनही आकर्षक गोष्ट म्हणजे मंदिराच्या खाली कड्याच्या टोकावर असलेलं पाण्याचं एक कुंड. हो, त्या कुंडाबद्दल मीही वाचलंय. त्याचं वैशिष्ट्य काय? गोमुखातून सतत पाणी वाहतं असं काहीतरी. इतक्या उंचीवर हे कसं शक्य आहे? हेच तर आपल्या पूर्वजांच्या जलव्यवस्थापनाचं एक अद्भुत उदाहरण आहे. त्या कुंडात एका गोमुखातून स्वच्छ थंड पाण्याची संतत धार म्हणजे अखंड प्रवाह वाहत असतो. म्हणजे 12ही महिने?
हो, उन्हाळा असो वा पावसाळा, 12ही महिने इथे पाणी असतं. इतक्या उंचीवर पाण्याचा असा जिवंत झरा तयार करणं आणि तो टिकवून ठेवणं हे त्या काळातील स्थापत्यशास्त्राचं कौशल्य दाखवतं. अप्रतिम. आणि तिथून पुढे किल्ल्याच्या त्या वाय आकाराच्या 2 सोंडांवर काय आहे? त्या कुंडाच्या पुढे गेल्यावर किल्ल्याच्या त्या 2 सोंड्या वेगवेगळ्या दिशांना जातात. उजवीकडच्या सोंडेवर आपण गेलो की एक समाधी लागते. त्याला स्थानिक लोक सतीचा माळ म्हणतात. बरोबर. आणि डावीकडच्या सोंडेवर गेलं की आपल्याला इतिहासाचं दुसरं टोक दिसतं. इंग्रजांनी बांधलेल्या त्या विश्रामधामांचे अवशेष, जुन्या भिंती, पाया. म्हणजे एकाच ठिकाणी मराठेशाहीच्या समाधीच्या खुणा आणि ब्रिटिशकालीन बंगल्यांचे अवशेष. हो, असा इतिहास आणि निसर्ग यांचा सुंदर मिलाप पाहायला मिळतो. आणि या सगळ्याच्या वर कळस म्हणजे तिथून दिसणारं दृश्य. खांदेरी उंदेरी किल्ले, अलिबागचा संपूर्ण किनारा, धर्वतरची खाडी. इतकंच नाही तर हवा साफ असेल तर दूरवर माथेरान आणि प्रबळगडपर्यंतचा परिसर नजरेच्या टप्प्यात येतो. हो. हे दृश्य पाहिल्यावर लक्षात येतं की या जागेला कोस्टल वॉच टॉवर का म्हणत असतील. बरोबर. तर मग या सगळ्या चर्चेचा अर्थ काय लावायचा? सागरगड म्हणजे केवळ ट्रेकिंगसाठीचं एक ठिकाण नाही. तर तो महाराष्ट्राच्या इतिहासाचा एक महत्त्वाचा दुवा आहे, ज्याने आदिलशाही, मराठेशाही, आंग्रे घराण्यातला सत्तासंघर्ष आणि इंग्रजी राजवट हे सगळं जवळून पाहिलं आहे. यातली सर्वात आकर्षक गोष्ट म्हणजे काळाच्या ओघात या किल्ल्याच्या भूमिकेत झालेल्या बदल. सुरुवातीला एक सामरिक महत्त्वाचा पहारेकरी, मग आंग्रे घराण्यातील सत्तासंघर्षाचं आणि अंतर्गत राजकारणाचं केंद्र, आणि अखेरीस इंग्रजांसाठी एक निसर्गरम्य विश्रामस्थळ. हा संपूर्ण प्रवास म्हणजे महाराष्ट्राच्या इतिहासाचंच एक प्रतिबिंब आहे. इथे विश्रामधामं बांधली. यावरून एक विचार मनात येतो. जेव्हा एखाद्या ऐतिहासिक लष्करी स्थळाचं, जिथे लढाया झाल्या, रक्त सांडलं, त्याचं सामरिक महत्त्व संपतं आणि त्याचं नैसर्गिक सौंदर्य हेच त्याचं मुख्य आकर्षण बनतं, तेव्हा त्या स्थळाकडे पाहण्याचा आपला दृष्टिकोन कसा बदलतो? त्या जागेचा रक्तरंजित लष्करी इतिहास जतन करणं आणि सद्यस्थितीत एक निसर्गरम्य पर्यटन स्थळ म्हणून त्याची ओळख जपणं. या दोन्हीमध्ये आपण समतोल कसा साधू शकतो? हा प्रश्न विचार करण्यासारखा आहे.